हॅलो. आज आमच्याकडे बेट ठरला आहे स्वीट कॉर्नच्या भज्यांचा. तर त्यासाठी मी 1 कप स्वीट कॉर्न घेतलेत. ते मिक्सीमधून थोडेसे क्रश करून घ्यायचे. तर चला आपण मिक्सीतून क्रश करून घेऊया. थोडेसे जस्ट क्रश करायचे. हे बघा, ह्या स्टाईलचे. जास्त बारीक पण नाही, कारण आपण अख्खे स्वीट कॉर्न घेतले ना, तर ते भजे करताना तेलात टाकले की उडायची शक्यता असते. त्यामुळं आपण हे थोडे मिक्सरमधून वाटून घ्यायचे. तुम्हाला जर इच्छा असेल किंवा आवडत असेल ना, तर 2 चमचे याच्यात अख्खे दाणे स्वीट कॉर्न टाकले तरी चालतील. हे बघा, हे असे करून घ्यायचे. चला आता ह्याच्यात आपण बाकीचे सामान घालूया. यात घालायचा 1 बारीक चिरलेला कांदा, जीरपूड, धनेपूड, ओवा घालायचा हातावर चोळून, मीठ, हिंग, आपण धनापूड, जिरेपूड, ओवा, पाऊण चमचा मीठ, अर्धा चमचापेक्षा कमी हळद, अर्धा चमचा मिरची पावडर. हे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ह्यात मिरचीचे तुकडे पण, हिरव्या मिरचीचे तुकडे पण टाकू शकता. कोथिंबीर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. आणि बेसन, 1 कप बेसन मी घेतलेलं आहे, 1 वाटी. हे बघा, 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, पण ते लागतंय तसं टाकायचं, कारण आपण कॉर्न कसे बारीक केले त्याच्यावर बेसन लागतं. याच्यामध्ये लागल असं बेसन टाकायचं. थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं. थोडंसं बसतं ह्यात. हे बघा, हे असं भजी सोडता येईल असं झालं पाहिजे. हे बघा, असं आपल्याला भजी सोडता येतील असं इतपत हे झालं पाहिजे. तर आपण भजी तळायला घेऊया. तर 1 वाटी कॉर्नसाठी, म्हणजे मी 1 मोठा कॉर्न आहे ना, कणीस, ते सोलून घेतलं होतं. तर त्या कॉर्नसाठी मला ऑलमोस्ट पाऊण वाटी चण्याचं डाळीचं पीठ लागलंय. तर तेल कसं गरम झालंय ते बघूया आपण. यात मी काही सोडा टाकणार नाहीये. 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकणार, त्यामुळे कुरकुरीत होतील भजी. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि तेल चांगलं गरम झालेलं हवं आहे. तेल जर कमी गरम असेल तर ते नीट कुरकुरीत होणार नाहीत, मऊ पडतील मग. तर चला आता आपण भजी करून घेऊया. छोटी छोटी भजी चेक करते मी आधी. वरती आलंय म्हणजे तेल चांगलं तापलंय. मस्त गरमागरम कॉर्नची भजी आणि चहा. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. थोडेच टाकायचे, जेवढे मावतात तेवढे. आता शेवटी 2-3 सेकंद ना आपण गॅस फुल करायचा आणि मग हे तळून घ्यायचे. हे बघा, झाले तळून.
हे बघा कसा आवाज येतो ते, म्हणजे याचा अर्थ खूप क्रिस्पी झाले आहेत. पहिली भजी काढून घेतल्यानंतर 1-2-4 सेकंद आपण गॅस मोठा करायचा, त्यामुळे ते तेलाचं टेम्परेचर जे कमी झालेलं असतं ते सेट होतं. आणि परत भजी टाकताना आपण गॅस कमी करायचा. रेडी आहेत आपले स्वीट कॉर्नचे भजे. दाखवते मी तुम्हाला तोडून. गरमागरम एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू.